जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डे क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की चालू घडामोडी MPSC आगामी जी काही ग्रुप सीची एक्झाम आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाच्या करंट अफेअर्सच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर बघूया आपण. पहिला पॉईंट आहे महत्त्वाचा. भारताचे सध्या सेनाध्यक्ष कोण आहेत? 1. धीरज सेठ, 2. बिपिन रावत, 3. अनिल चौहान, 4. NS राजा सुब्रमण्य. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे NS राजा सुब्रमण्य. हे सध्या जर आपण बघितलं तर भारताचे तिसरे हे CDS असतील, म्हणजेच की भारताचे सेनाध्यक्ष असतील. CDS नावाने हे पद ओळखलं जातं. लक्षात घ्या, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सध्या कोण आहे तर NS राजा सुब्रमण्य. तर दुसऱ्या बाजूला बघा, या ठिकाणी पहिले CDS हे कोण होते तर बिपिन रावत होते. पहिले CDS होते बरं का, हे लक्षात घ्या या ठिकाणी. दुसरे कोण होते तर अनिल चौहान होते. आणि यांच्यानंतर मात्र नियुक्ती आता सध्या कोणाची तर NS राजा सुब्रमण्य यांची झालेली आहे. मग पर्याय क्रमांक 1 सध्या बघा, जे काय असणारे आपले भूदल प्रमुख आहेत. कोण आहेत तर ते महत्त्वाचं म्हणजेच की धीरज सेठ भूदलाचे प्रमुख आहेत ते. लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा प्रश्न महत्त्वाचा असाच. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर लक्षात घ्या, सध्या नीती आयोगाचे जे काही नवीन उपाध्यक्ष असणार आहेत ते कोण असणार आहेत? पर्याय 1 अशोक कुमार लाहिरी, 2 सुमन बेरी, 3 नरेंद्र मोदी, 4 अनुराग जैन. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 अशोक कुमार लाहिरी. तर या ठिकाणी लक्षात घ्या, सुमन बेरी यापूर्वी हे उपाध्यक्ष होते नीती आयोगाचे. नरेंद्र मोदी हे अध्यक्ष असतील, म्हणजे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान नीती आयोगाचे. आणि अनुराग जैन सध्या या आपल्या नीती आयोगाचे कोण असणार आहेत तर ते CEO असणार आहेत. लक्षात घ्या, आता नीती आयोगाची स्थापना कधीची आहे तर महत्त्वाचं म्हणजेच की 1 जानेवारी. लक्षात घ्या, 1 जानेवारी 2015ची स्थापना असणार आहे. 1 जानेवारी 2015. लक्षात घ्या, या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मग त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा असणार आहे की बाबा, नीती आयोगाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर कोणत्या यंत्रणेच्या ऐवजी ही महत्त्वाची एक संस्था स्थापन झाली नीती आयोग? तर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. या ठिकाणी महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार किती वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते? तर या ठिकाणी लक्षात घ्या, महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे. तर महत्त्वाचं आहे की पर्याय क्रमांक 1 3, 2 4, 3 5, 4 6. तर बघा, 6 वेळा अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले होते. लक्षात घ्या, तर या संदर्भात हे आपल्याला प्रश्न विचारले जातात. IMP आहे पॉईंट. त्याच्यानंतर जाऊया पुढे. महत्त्वाचं आहे की भारतात आतापर्यंत सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर या ठिकाणी लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवटीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी कोणतं कलम आहे राष्ट्रपती राजवट लागू होते त्या कलमानुसार? तर कलम 356 आहे भारतीय राज्यघटनेमधलं. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू होते. कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्य आणीबाणी लागू होते. आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू होते. तर आपण बघूया, बघा सर्वाधिक वेळा म्हटलेला या ठिकाणी. तर पर्याय 1 महाराष्ट्र, 2 मणिपूर, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आपलं? तर पर्याय क्रमांक 2. आता जर आपण लक्षात घेतलं आतापर्यंत म्हणूया तर 11 वेळा या ठिकाणी बघा, या मणिपूर राज्यामध्ये राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू झालेली पाहायला मिळते आपल्याला. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचा विचार केला आपल्या तर 3 वेळा बघा राष्ट्रपती राजवट लागू झालेली दिसून येते. आणि मग दुसऱ्या बाजूला प्रश्न विचारला जाईल की बाबा, छत्तीसगड आणि तेलंगणा हे 2 राज्य असे आहेत की एकदाही हे राज्य आणीबाणी इथं लागू झालेलं नाही, राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही आहे. म्हणजे 0 वेळा बघा राष्ट्रपती राजवट, म्हणजे असं म्हणूया एकदाही राष्ट्रपती राजवट लागू न झालेली राज्य 2 आहेत महत्त्वाचे. एक म्हणजे छत्तीसगड आणि दुसरं कोणतं? तेलंगणा असणार आहे. IMP क्वेश्चन असेल मित्रांनो. आणि या ठिकाणी अजून एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की सर्वात प्रथम जे की राष्ट्रपती राजवट लागू झालेलं राज्य होतं ते कोणतं होतं? तर 1951 मध्ये बघा एक महत्त्वाचं राज्य आहे. आणि ते राज्य कोणतं आहे?
तर पंजाबसारखं राज्य या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पंजाब राज्य आहे जे की महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बघणार आहोत या ठिकाणी की आशा भोसले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या संबंधित कोणते विधान अयोग्य आहे असा हा प्रश्न आहे महत्त्वाचा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आशा भोसले यांच्या संदर्भात हा असणारा प्रश्न आहे. अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळाला, हे सुद्धा बरोबर आहे. 2000 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला, हे सुद्धा बरोबर आहे. माई या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून त्यांनी पदार्पण केले, हे सुद्धा बरोबर आहे. आशा भोसले यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला. तर लक्षात घ्या, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही तर जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्यामध्ये आशा भोसले यांचा जन्म झालेला होता. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. IMP असणार आहे. म्हणजे हे विधान कसं आहे तर चुकीचं आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. बघा, आपल्या एक्झाम ओरिएंटेड असणार आहे, परीक्षाभिमुख असणार आहे. चला बघूया. 2026चा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLचा जो काही विजेता देश आहे तो कोणता आहे? तर लक्षात घ्या, पर्याय 1 गुजरात टायटन्स, 2 राजस्थान रॉयल्स, 3 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 4 आहे दिल्ली कॅपिटल्स. तर पर्याय क्रमांक 3 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स म्हणजेच की जे की बघा RCB म्हणतो आपण या ठिकाणी, तर यांनी जवळपास 2 वेळा या IPLचं विजेतेपद मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महत्त्वाचं आहे की त्यांनी या वर्षी म्हणजे 2026च्या IPL स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्स या संघाचा पराभव केलेला होता, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा की भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बालोद कोणत्या राज्यातील आहे? तर भारतातील पहिला जो की असणारा बालविवाह मुक्त जिल्हा आहे बालोद, तो कोणत्या राज्यातील आहे? तर लक्षात घ्या, 1 मध्य प्रदेश, 2 कर्नाटक, 3 छत्तीसगड, 4 तामिळनाडू. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बालोद हा जो काही महत्त्वाचा आपल्या भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा आहे तो छत्तीसगड या राज्यातील असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली? तर या प्रश्नाच्या बाबतीत बघूया आपण. 2 जून 2026, 10 जून 2026, 6 मार्च 2026, 5 मार्च 2026. योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. आणि 2 लाखापर्यंतचं जे काय बघा या ठिकाणी कर्ज माफीचं एक महत्त्वाचं म्हणजेच की काय म्हणू आपण त्याला, तर टार्गेट या ठिकाणी लक्षात घ्या, 2 लाखापर्यंतची कर्जमुक्तीच्या बाबतीत ही योजना महत्त्वाची असणार आहे. तर आपल्याला बघा ही तारीखसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. 2 जूनच्या दिवशी मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली होती, या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला. 2 जून 2026 रोजी म्हणजे मंजुरी आहे मंत्रिमंडळाची. आणि 6 मार्च 2026 रोजी मात्र या ठिकाणी घोषणा झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, शुभेंदू अधिकारी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर लक्षात घ्या, या ठिकाणी शुभेंदू अधिकारी, आता या ठिकाणी हा प्रश्न महत्त्वाचा बनतो का, तर अलीकडेच काही राज्यातील बघा जे की झालेल्या विधानसभा निवडणुका आहेत, त्यामध्ये मग पश्चिम बंगाल असेल, आसाम, तामिळनाडू आहे, केरळ आहे, पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे, या ठिकाणच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा प्रश्नसुद्धा इथं विचारला जाईल. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी पर्याय 1 पश्चिम बंगाल, 2 मणिपूर, 3 बिहार, 4 केरळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पश्चिम बंगाल या राज्याचे शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालचे. तर मणिपूरचे मुख्यमंत्री कोण असणार आहेत? तर युमनाम खेमचंद सिंग किंवा वाय खेमचंद सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री असणार आहेत. तर बिहारचे कोण असणार आहेत मुख्यमंत्री? तर लक्षात घ्या, सम्राट चौधरी असणार आहेत, बिहारचे सम्राट चौधरी. आणि केरळचे जर बघितलं तर व्ही डी सतीशान हे केरळचे मुख्यमंत्री असणार आहेत. तर लक्षात असू द्या, प्रश्न महत्त्वाचा बनतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, पश्चिम बंगाल विधानसभेच्या किती जागा आहेत? तर
पश्चिम बंगाल विधानसभेच्या जागा जर विचारल्या आपल्याला तर लक्षात घ्या. बघूया आपण. 1 नंबरचा पर्याय 234, 2 294, 3 126, 4 140. तर आपल्याला या ठिकाणी पश्चिम बंगाल विचारलेला आहे. म्हणजे एकूण बघा पश्चिम बंगालच्या ज्या जागा आहेत त्या 294 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 234 जागा कोणाच्या आहेत नेमकं, तर तमिळनाडू विधानसभेच्या असणार आहेत. तमिळनाडू विधानसभेच्या बघा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 126 जागा कोणाच्या असणार आहेत, तर महत्त्वाचं आहे की आसाममध्ये. आसामची जी काय विधानसभा आहे त्यांच्या जागा किती असणार आहेत, तर 126 असणार आहेत. त्याच्यानंतर 140 जागा या कोणाच्या असतील या ठिकाणी, तर लक्षात घ्या केरळ विधानसभेच्या 140 जागा आपल्याला पाहायला मिळतील. तर ह्या जागासुद्धा तुम्हाला बघा या ठिकाणी विचारल्या जातील. वेस्ट बेंगॉल म्हणजेच पश्चिम बंगालच्या ह्या किती, तर 294 जागा. तर लक्षात घ्या मित्रांनो, खूप प्रश्न महत्त्वाचे आपल्याला हे दिसून येतात. तर आपल्या आगामी MPSC ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेसाठी नक्कीच आपली तयारी दर्जेदार करण्यासाठी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजेच की हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.